नमस्कार मित्रांनो, आज आपण लोक उपवनमध्ये 2 BHK फुल्ली फर्निश्ड आणि अतिशय प्राईम असं लोकेशन असणारा फ्लॅट पाहतो. ज्यावेळेस आपण याच्या एंट्री अँड एक्झिटची गोष्ट करतो, ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर जातो तेव्हा नॉर्थ वेस्टमध्ये आपण घराच्या बाहेर जातो आणि आतमध्ये येताना साऊथ ईस्टमध्ये घराच्या आत येतो. घरात आल्यानंतर आपल्याला इथे एक सुंदर आणि मोठा हॉल आपल्याला दिसून येतो. अतिशय स्पेसियस असा हॉल देण्यात आलेला आहे. लेफ्ट साईडला आपण बघतो तर इथे एल शेपमध्ये आपल्याला सिटिंग अरेंजमेंट देण्यात आलेली आहे. राईट साईडच्या वॉलवरती आपल्याला टीव्ही युनिट आणि स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. आणि इथे हा 4 ते 5 जणांचा डायनिंग टेबल देण्यात आलेला आहे. इथे हॉलमध्ये आपल्याला एक सुंदरसा झोपाळा लावलेला आहे आणि त्या झोपाळ्यामधून आपण समोरचा जो व्ह्यू आहे अतिशय सुंदर असा व्ह्यू आपण हा एन्जॉय करतो. हॉलमध्ये आपल्याला एक AC देण्यात आलेला आहे आणि फॉल सिलिंग देखील करण्यात आलेली आहे. हॉल झाल्यानंतर जेव्हा आपण पुढच्या बाजूला येतो तर माझ्या लेफ्ट साईडला एक बेडरूम आहे, राईट साईडला एक बेडरूम आहे. लेफ्ट साईडच्या बेडरूममध्ये आपण हा कॉमन बेडरूम आहे. कॉमन बेडरूम देखील अतिशय स्पेसियस असा आहे. इथे डबल बेड टाकल्यानंतर देखील आपल्याला खूप सारी स्पेस भेटते. लेफ्ट साईडला इथे वॉर्डरोब स्पेस देण्यात आलेली आहे. वॉर्डरोब सेट झालेलं आहे. वरती स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे आणि हा इथे स्टडी टेबलसाठी प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे आणि इथे आपली काही पुस्तके काही स्टोरेज ठेवण्यासाठी देखील आपल्याला जागा देण्यात आलेली आहे. वरती एक AC देण्यात आलेला आहे. खाली देखील इथे सिटिंग अरेंजमेंट बनवण्यात आलेली आहे आणि आपल्याला इथे स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. ज्यावेळेस आपण कॉमन बेडरूमच्या बाहेर पडतो समोरच्या बाजूला याचा मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे की ह्या मास्टर बेडरूमची एंट्री आहे आणि हा देखील अतिशय स्पेसियस असा मास्टर बेडरूम. समोर हा मोठा बेड टाकलेला आहे. तिन्ही बाजूला आपल्या फिरण्यासाठी मोठी जागा आहे. वॉर्डरोब स्पेस देण्यात आलेली आहे. वॉर्डरोब सेट झालेलं आहे. वरती स्टोरेजला बनवलेलं आहे आणि इथे आपण बघतो तर इथं स्टडी टेबल किंवा ऑफिसच्या कामासाठी आपल्याला सिटिंग अरेंजमेंट व्यवस्थितरित्या बनवण्यात आलेली आहे. इथं ड्रेसिंग टेबल देण्यात आलेला आहे. वरती एक AC देण्यात आलेला आहे आपल्याला आणि हा याचा अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे. आपण इथं बघू शकता हे याचं अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. हॉलच्या ह्या राईट साईडला आपण इथं बघतो तर इथे देखील आपल्या स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. पण मास्टर बेडरूमच्या बाहेर पडतो समोरच्या बाजूला याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. वॉश बेसिन देण्यात आलेले. वॉश बेसिनच्या अगदी समोर एक किचनची एंट्री देण्यात आलेली आहे. किचनमध्ये जेव्हा आपण आतमध्ये येतो हा देखील अतिशय सुंदर आणि स्पेसियस आहे. किचन आहे. खाली एल शेपचा आपल्याला इथं प्लॅटफॉर्म दिसतोय. मॉड्युलर किचन बनवलेलं आहे. स्टोरेजसाठी आपल्याला भरपूर स्पेस दिसत आहे. फ्लॅटमध्ये गॅस पाईपलाईन आलेली आहे आणि येथे आपण बघतो तर इथे देखील आपल्याला काही सामान ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. खाली स्टोरेज देण्यात आलेले आहे. फ्रीज, ओव्हन, वॉशिंग मशीन. सगळे आत्ता आपण जो फ्लॅट बघितलेला आहे पोखर नंबर 2 लोकेशनमध्ये वसई विहारच्या जवळ लोक ओपन फेस 1मध्ये आपण फ्लॅट बघितलेला आहे आणि ह्या फ्लॅटचा जो कार्पेट एरिया साधारणपणे 750 ते 800 स्क्वेअर फीटचा असणार आहे. याच्यासोबत आपल्याला डेडिकेटेड कवर कार पार्किंग असणार आहे आणि ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स जो आहे हा साधारणपणे 5,500 रुपये पर स्क्वेअर फीट इंक्लुडिंग प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर टॅक्स सगळं मिळून राहणार आहे आणि ह्या फ्लॅटची जी किंमत आहे 1,50,00,000 अशी असणार आहे. जर आपण ह्या लोकेशनमध्ये वसंत विहार पोखर नंबर 2मध्ये मोठा आणि असा फर्निश फ्लॅट जर शोधत असाल तर नक्कीच आपण एकदा फ्लॅटला साईट व्हिजिट करा. साईट व्हिजिट करण्यासाठी आपण खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.